नमस्कार, माझे नाव सोमनाथ काशीनाथ वागचौरे. हा माझा मुलगा ध्रुव वागचौरे. याला लहानपणापासून सर्दी होत होती, त्याच्यामुळं त्याला ऐकायला प्रॉब्लेम येत होता. त्याच्यानंतर मग आम्ही 1-2 जणांचं सजेशन घेतलं, तर ते आमचे 2-3 मित्रांनी आम्हाला नाशिक येथील इंदोरवाला हॉस्पिटल यांचं नाव सजेस्ट केलं. त्याच्यानंतर आम्ही इथं आलो होतो. 2 ताण आणि नाताचं ऑपरेशन सरांनी लेझरद्वारे करणार आम्ही असं सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर मुलाची ऑपरेशनची स्थिती नसल्यामुळं आम्ही सध्या ते लांबवलं होतं. पण नंतर आम्हाला हॉस्पिटलमधून फोन आला, तुमच्या मुलाचं ऑपरेशन तुम्ही करून घ्या, कारण भविष्यात त्याला त्रास होऊ शकतो. त्याच्यानुसार मग आम्ही इथं ॲडमिट झालो. माझा मुलगा जो घाबरत होता ऑपरेशनसाठी, सरांनी त्याला गायडन्स दिला आणि त्याच्यामध्ये धीर दिला आणि त्याच्यामध्ये तो तयार झाला ऑपरेशनसाठी. नाहीतर त्याला आजपर्यंत एक सुईसुद्धा माहीत नव्हती, इंजेक्शनसुद्धा माहीत नव्हतं. तर सरांनी त्याचं ऑपरेशन व्यवस्थितरित्या करून दिलं. आणि त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस इथं ॲडमिट झालो, तेव्हा हॉस्पिटलमधला स्टाफ मेंबर फार रिसेप्शन काउंटरपासून ते डॉक्टरपर्यंत आणि मधले त्यांचे जेवढ्या स्टाफ मेंबरांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊन दिली नाही. आणि इथली सर्व्हिस एकदम बेस्ट आहे. आणि आम्हाला हॉस्पिटलमधलं ऑपरेशन हे दुसरीकडं आम्हाला कमी बजेटमध्ये पण होत होतं, पण आम्हाला सरांवर विश्वास होता. त्यावेळेस आम्ही पैशाकडे पाहिलं नाही, मुलाच्या जीवाचं पाहिलं आणि व्यवस्थित ट्रीटमेंट भेटावी म्हणून आम्ही नाशिक येथील इंदोरवाला सरांकडं ऑपरेशन केलं आणि आम्हाला रिझल्ट व्यवस्थित भेटला आणि आम्हाला सर्व्हिस एकदम बेस्ट भेटली. आणि बाय चान्स तुमच्या घरात किंवा तुमच्या रिलेशनमध्ये जर असेल तर तुम्ही नाशिक येथील इंदोरवाला सरांकडे बिंदास तिथं जाऊन अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही ते टेस्ट करू शकता. आणि तिथली सर्व्हिस एकदम बेस्ट आहे, स्टाफ मेंबर पण सर्व बेस्ट आहे आणि आम्हाला सर्व्हिस पण बेस्ट भेटली.